ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आज पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील सुशिक्षित कष्टाळू आणि होतकरू तरुणांना आर्थिक बळ देण्यासाठी भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी हा भव्य रोजगार मेळावा भरवण्यात आलेला आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर हजारोच्या संख्येने या ठिकाणी पंढरपूरमध्ये रोजगार मेळाव्यामध्ये तरुण आता आपल्याला नोकरीसाठी शोधत आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण बघितलं तर जवळपास टाटा असेल, ॲक्सेस असेल, इंडस असेल, रेड्डी असेल, अशा 50हून कंपन्या आता आपण बघितलं तर या समूहामध्ये सहभाग घेताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपल्याबरोबर तानाजी सावंतचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत अनिल सावंत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की दादा काय सांगाल की आज रोजगार मेळावा भरवण्याचं कारण काय? तुम्ही बघताय रोजगार मेळाव्याला प्रतिसाद खूप चांगला आहे। साधारण पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघामध्ये फिरत असताना अशा गोष्टी निदर्शनास आले की आपल्या या मतदारसंघामध्ये असे शिकलेले तरुण बेरोजगार असतील, त्यांना एक कुठेतरी काम मिळावं या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला आहे आणि त्याला चांगला लोकांनी प्रतिसाद दिला आहे। आणि आपण बघताय आता जवळजवळ 200 मुलांना नोकऱ्या मिळाल्यात आणि त्यांना आपण नियुक्तीपत्र देतोय। किती कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये, कोणकोणत्या आल्या? 48 ते 52 कंपन्या आता सध्या हजर आहेत आणि IT असेल, फार्मा असेल, इलेक्ट्रिकल असेल, या सगळ्याच जवळपास कंपन्या आहेत। इयत्ता 5वीपासून शिकलेला मुलगा असेल, तो ग्रॅज्युएटपर्यंत असेल, ह्या सगळ्यांना नोकरी मिळेल अशा सगळ्या कंपन्या इथे अवेलेबल आहेत। एकंदरीत आपण बघितलं तर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आहात आणि शरद पवार साहेबांची भेट घेतली आहे। मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघासाठी तिकिटाची सुद्धा मागणी केली आणि तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय। तरुणांना रोजगार मिळावा म्हणूनच हा प्रयत्न करतोय, तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे। आणि माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाकडे येणारी विधानसभा लढवावी अशी इच्छा आहे आणि म्हणून मी त्यांना भेटलो आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये साहेबांचा आशीर्वाद मिळाला तर नक्कीच या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय नक्की होईल असं मला वाटतं। तुतारी या चिन्हावर लढवत आहे, तुम्ही कसं पाहता याच्याकडे? तुतारी या चिन्हावरतीच आपण मागणी केलेली आहे। मतदारसंघामध्ये फिरत असताना लोकांची भावनासुद्धा याच पक्षाकडनं उमेदवारी मिळावी आणि तुम्ही या पक्षाकडनं लढवावी अशी असल्याकारणाने आणि साहेबांचं विचार आणि साहेबांचं वरचं प्रेम बघता मला त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे। ह्याच्या आधी मी ती व्यक्त केलेली आहे आणि त्या पद्धतीने मी काम करणार आहे। याच्या पुढेही तरुणांना हातभार लावण्याचं काम तुमचं असंच अविरत चालू राहणार आहे? नक्कीच। याआधी पण आपण आता विधानसभा डोळ्यासमोर आहे म्हणून हा कार्यक्रम घेत नाही, ह्याच्या आधी पण भैरवनाथ उद्योग समूह यांच्यामार्फत आपण प्रत्येक घटकांना त्यांच्या हिशोबाने ज्या काही गोष्टी करता येतील त्या काम आपण करत आलेलो आहोत आणि याच्या पुढेही असंच काम नक्कीच आमच्या माध्यमातून सावंत परिवाराकडून हे चालू राहील। आपण बघितलं तर हे होते अनिल सावंत यांनी जरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून तिकीट मागितलं असलं तरी तुतारीकडून जरी तिकीट जरी मिळालं तर विजय निश्चित आहे आणि तरुणांना याही पुढे होतं असंच काम अविरत सुरू ठेवण्याचं असं अनिल सावंत यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।